नमस्कार शेतकरी बंधूंनो. काय म्हणताय? पाऊस का मोठ्या प्रमाणात 2-4 दिवसापासून पाऊस चालू झालाय आणि पाऊस चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि आनंदाच्या वातावरणातच एक विघ्न पुन्हा शेतकऱ्याचं संकट म्हणून मोठ्या प्रमाणात धावून आलेलं आहे. आणि तेच संकट कोणचं आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्याचं संकटाची पाठ सोडेना याच्यावरच आजचा हा संपूर्ण भाग आहे. आणि शेतकरी असताल तर मोठ्या प्रमाणात आमच्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि त्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे ते पण कळवा. सध्याला पाहू शेतकरी आणि शेतकऱ्याचं संकट आणि संकटाला तसं सामोरं जायला शेतकरी सदैव तत्पर आहे. परंतु हे काही संकट हे नैसर्गिक आहेत, काही संकट अनैसर्गिक आहेत आणि काही संकट आपल्यावर लादलेले आहेत. हे कशासाठी म्हणतोय? कारण की सध्याला जर आपण पाहिलं असेल तर सोयाबीन मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली सोयाबीन उगून आली. बरं, उगून आल्यानंतर पहिली समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली गोगलगाय. मोठ्या प्रमाणात मधल्या कालखंडामध्ये थोडासा पावसाचा खंड होता आणि त्यामुळं गोगलगायचा प्रादुर्भाव जास्तीच्या स्वरूपात झालेला आहे. त्यामुळं उगून आलेलं सोयाबीनचं कोंब म्हणजे शेंडा ती गोगलगाय खाते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान धाराशिव जिल्हा असेल किंवा आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला चालू झालेलं आहे. दुसरी समस्या आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची, ती म्हणजे की पेरलेलं बियाणं उगवल का नाही याची सुद्धा शक्यता सध्याला निर्माण झालेली आहे. कारण की तशा पद्धतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात सध्याला चालू आहेत. कारण की 4-5 दिवसानंतर सोयाबीन थेट उगून दिसलं जातं किंवा त्याचे कोंब आलेले दिसतात. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून आज त्याचा कोंबही आला नाही आणि मातीचा स्पर्श होऊन ते एक प्रकारे सडलं जात आहे. म्हणजे की बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. आणि ही फसवणूक पहिल्याच वर्षी झाली का? तर हे अनेक वर्ष झालं शेतकऱ्याच्या माध्यमातून हे संकट मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. आणि हे संकट नैसर्गिक नसून हे संकट त्याच्यावर लादलं गेलेलं आहे. कारण की अनेक भोगस कंपन्याच्या माध्यमातून बियाण्याचा पुरवठा करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लूट म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक करण्यासाठी अनेक कंपन्या धजावत आहेत. त्या माध्यमातून भोगस बियाण्याचे लॉटची लॉट मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात विकले गेलेले आहे आणि त्याची विकताना किंमतसुद्धा मोठ्या प्रमाणात आवकची भाव घेतलेले. यावर्षी शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात आपल्या पोटाला चिमटा देऊन मोठ्या प्रमाणात कुठलेही आर्थिक स्रोत नसताना इतर तिकडून पैसा गोळा केला आणि हे बियाणं पेरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणं खरेदी केलं. बियाण्याच्या किमती जर पाहिल्या तर मोठ्या प्रमाणात जास्तीच्या पैसे घेऊन अनेक दुकानदारांनी ते बियाणं विक्री केलं आणि ते विक्री केलेलं बियाणं आज उगवत नाही, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहे. त्याच पद्धतीनं मधल्या कालखंडामध्ये पावसाचा खंड होता, त्यामुळं काही ठिकाणी दुबार पेरणी म्हणजे की पेरलेलं उगवून आलंय परंतु पावसाचा खंड पडलाय म्हणून त्याला दुबार पेरणी आणि जे पेरलंय ते उगवलं नाही म्हणून पुन्हा दुबार पेरणी आणि जे उगवलंय ते गोगलगाईनं खाल्लंय म्हणून दुबार पेरणी. म्हणजे याच्यातून कुठलाच शेतकरी सुटला नाही आणि मोठ्या प्रमाणात आस लावून बसलाय तो शासनाच्या कर्जमाफीमध्ये कधी माझ्या खात्यावर पैसे पडतील आणि त्याला ही तारीख पे तारीख दिली जाते. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या बाबतीत शासन उदासीन आहे का असंच म्हणावे लागेल. आणि त्या माध्यमातून शेतकरी आणि शेतकऱ्याची समस्या ही पाठसुद्धा सुटेना अशाच पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे. कारण की सुरुवातीच्या कालखंडामध्ये एल निनोचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केली आणि पाऊसही चांगल्या पद्धतीनं झाला, परंतु बियाणं बोगस निघाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची बियाण्याच्या माध्यमातून फसवणूक झाली. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात बारकोड सिस्टीम दिलेली आहे, इतर काही त्रुटी दिली, परंतु आजही दुकानदाराकडे 1-2 स्टेटमेंट कुणालाही उपलब्ध केलं जात नाही, नव्हे तर त्या शेतकऱ्याची माहितीसुद्धा भेटली जात नाही. म्हणजे की एकीकडे नियम फक्त शेतकऱ्याला लावायचे, दुकानदाराला मोकळीक सोडली जायची. दुकानदारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दुकानदाराला याच्यामध्ये फसवणूक झालेली. कारण की अनेक बियाणे कंपन्या हा मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात मांडला जातो आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकरी हा फसवणुकीचा किंवा बळीचा बकरा ठरला जातो. याच्यामध्ये आज दुकानदाराकडे तक्रार करायला गेलं तर दुकानदार म्हणतो कंपनीला बोलू, कंपनीला वाल्याला सांगितलं तर कंपनीवाला म्हणतो की ह्या लॉटमधल्या दुसऱ्या बॅग उगवल्यात. म्हणजे चूक कुणाची आणि त्याचा नुकसान कुणाला भोगायचं? तर शेवटी नुकसान हे शेतकऱ्याला भोगायचं आहे. आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी आज नुकसानीचा किंवा संकटाला बळी पडत आहे. त्या माध्यमातून शासनाने सुद्धा याच्यावर तत्परतेने निर्णय घेणे गरजेचे आहे. परंतु शासन कसं आहे, वराती मागून घोडे म्हणल्यासारखा धंदा आज शासनाचा चालू आहे. ज्यावेळेस तक्रारी वाढल्या त्यावेळेस मोठ्या प्रमाणात शासनाचे अधिकारीसुद्धा मोठ्या प्रमाणात तो प्लॉट पाहण्यासाठी आजही आला जात नाही किंवा त्याच्या कुठलीही तक्रार नोंद करून घेतली जात नाही. आणि इतकी उदासीनता शेतकऱ्यांच्या बाबतीत आज मोठ्या प्रमाणात विस्तार शिक्षणासाठी कृषी विभाग आहे का, शासकीय कामं करण्यासाठी कृषी विभाग आहे, हाच पडलेला प्रश्न. अनेक गुत्तेदारी आणि ठेकेदारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृषी विभागाचे अधिकारी काम करतात आणि मोठ्या प्रमाणात विस्तार शिक्षणासाठी कुठलाही अधिकारी
ग्राउंड लेवलवर म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर जायला तयार नाही आणि शेतकरीसाठी एक दिवस अधिकाऱ्याने दिला पाहिजे अशा पद्धतीचं आमचे जिल्हाधिकारी म्हटले जातात, परंतु याच्यामध्ये तथ्य कुठेही लादलं जात नाही. ज्या कामासाठी अधिकारी नेमणूक केला आहे तो शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही, त्याची तपासणीसुद्धा करत नाही. म्हणजे इतकी उदासीनता शेतकऱ्याच्या बाबतीत का आहे आणि शेतकऱ्याने यांचं काय घोडं मांडलंय हात पडलेला तुम्हाला सुद्धा प्रश्न असेल. निश्चितपणे तो प्रश्न पडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही ते मांडाही. आणि तसंच शेतकऱ्याच्या बाबतीत सध्याला वेगवेगळे कठोर कायदे काढले जातील, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असं म्हटलं जातं, परंतु आजपर्यंत बियाणे कंपन्याला कुठल्याही पद्धतीची वेगळी ट्रीटमेंट दिली नाही. परंतु अशाच ब्लॅकलिस्टमधल्या असणाऱ्या कंपन्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाव दिला जात नाही, तर त्याला वेगळ्या पद्धतीचं लायसन दिलं जातं. आणि हा गोरखधंदा अधिकारी आणि कंपन्या यांच्या संगनमतानं चाललेला हा मोठा धंदा आहे. मोहीम भरारी मोहिमेच्या किंवा पथकाच्या माध्यमातून किती बियाण्याचे नमुने गोळा केले, किती तपासण्या केल्या याचा सुद्धा अहवाल घेणं गरजेचं आहे, परंतु आजपर्यंत तशा पद्धतीचे कुठेही अहवाल घेत नाही. राजकारणी आहेत पक्षबळ फोडण्यात आणि नवनवीन प्रवेश करण्यात गुंग, शेतकरी आहे त्याच्या समस्या आणि त्याचं निराकरण करण्यामध्ये गुंग, आणि कंपन्या आहेत फसवणूक करण्यात आणि इतर गोष्टीमध्येच मोठ्या प्रमाणात. म्हणजे सर्वांचं एकच ध्येय आहे, फक्त शेतकरी कसा फसवला जाईल आणि त्याच्या लोणी कसं खाता येईल हाच प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कशा पद्धतीत आता याच्यावर शासन निर्णय घेते आणि याची भरपाई कशा पद्धतीने देते हाच मोठा प्रश्न आहे. कारण की पीक विमा आणि जसं म्हणतात की व्यवसायाला संरक्षण दिलं जातं, त्याप्रमाणे प्रत्येकाचा इन्शुरन्स काढला जातो, तसाच बॅगचा सुद्धा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक विकलेल्या बॅगावर एक्स्ट्रा 10 ते 12 रुपये घ्या, परंतु ती बॅग उगवली नाही तर त्याचं भरपाई देण्याचं ह्या इन्शुरन्समध्ये ती तरतूद करा. आणि त्याच वेळी शेतकऱ्याची फसवणूक टळली जाईल. नवे तर त्या कंपन्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करणे गरजेचे आहे, परंतु त्या माध्यमातून बियाण्यावर इन्शुरन्स असणे गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून पुन्हा हा उगवणीची समस्या वरी तोंड करून आत वाहून थांबलेली आहे. आणि त्या माध्यमातून पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. या संकटातून बाहेर कोण काढणार आणि कशा पद्धतीने काढणार हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शेतकरी बांधवांना भेडसावत आहे. एक प्रकारे कृषी प्रधान असणाऱ्या भारतामध्ये आज कृषीची आणि शेतकऱ्याची काय अडचण झालेली आहे हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. म्हणजे की शेतकऱ्याच्या बाबतीत का उदासीन हे सरकार आणि कसा होणार माझा शेतकरी राजा हाच पडलेला असा प्रश्न. सर्वांना विनंती, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवनवीन भाग आमच्या चॅनलवर. असेच वेगवेगळे भाग पाहण्यासाठी चॅनलवर जा आणि एखादा भाग आवडला तर निश्चितपणे तो शेअर पण करा. भेटू पुन्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.